नमस्कार, तुमचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे जन्माष्टमी. तर जन्माष्टमीसाठी मी पंचमेवा पाक मिठाई बनवणार आहे. तर या मिठाईसाठी मी साखरेचा वापर करणार नाही. तर ही मिठाई कशी बनवायची ते आपण पाहूया. चला तर मग. मी इथे सुक्कं खोबरं घेतलेलं आहे. एक पूर्ण नारळ आहे आणि एक अर्धा आहे. एक मूठभर मी बदाम घेतलेले आहेत आणि एक मूठभर आहे काजू. हे जे ड्रायफ्रूट्स आहेत हे मी मोजून नाही घेणार, मी अंदाजच घेतलेले आहेत. 2-3 मूठभर मी मखाने घेतलेले आहेत. मी याच्यामध्ये मखाने ॲड करणार आहे. हे बघा, नंतर हे मी खोबरं खिसून घेणार आहे. मी खोबरं मिक्सरला बारीक नाही करून घेणार. नंतर एका कढईमध्ये 2 चमचे तूप घ्यायचं आहे. नंतर आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला काजू भाजून घ्यायचे आहेत. नंतर मी बदाम भाजून घेत आहे. हे सर्व आपल्याला तुपामध्येच भाजून घ्यायचं आहे. मी याच्यामध्ये मनुकेही मिक्स करणार आहे. तर ही मनुके मी तुपामध्ये भाजून घेते. मनुके बघा अशा प्रकारे फुगले ना तर आपल्याला काढून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला तुपामध्ये हे मखानेही भाजून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला खोबरंही भाजून घ्यायचं आहे. खोबरं जास्त भाजायचं नाही. हे सर्व आपल्याला वेगवेगळं भाजून घ्यायचं आहे. नंतर मखाने, बदाम, काजू हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. खोबरं बारीक नाही करून घेणार मी. नंतर खोबरं, मखाने, काजू, बदाम हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण मोजून घेतलेले नाहीत. तर मी हे जे मिश्रण आहे हे मी मोजून घेते एका वाटीच्या साहाय्याने. याच्यामध्ये मी मनुकेही मिक्स केलेले आहेत. तर हे आहे 4 वाटी. तर 4 वाटी आहे तर मी ही 2 वाटी गूळ घेणार आहे. 2 वाटीला थोडंसं कमी आहे. हे आपल्या आवडीनुसार, ज्याला जास्त गोड हवे असेल तर जास्त वापरू शकता. नंतर एका कढईमध्ये मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे. नंतर याच्यामध्ये गूळ मिक्स केलेला आहे. गूळ मेल्ट होतोय तोपर्यंत मी एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे. मी याच्यामध्ये मिठाई बनवणार आहे. गूळ मेल्ट झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये मी वेलची पावडर मिक्स करते आणि हलकंसं मी पाणी घालून घेणार आहे, कारण ही मिठाई खाताना एकदम सॉफ्ट लागते. जास्त पाणी नाही मिक्स करायचं, हलकंसं फक्त. हे बघा, अशा प्रकारे हे मिश्रण तयार आहे. हे मिश्रण आपल्याला गरम गरमच ताटामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे. एका चमचच्या साहाय्याने याची लेवल करून घेऊया.
मी ड्रायफ्रूट्सचे काप केलेले आहेत, तर याच्यावरती आपल्याला डेकोरेट करून घेऊया. नंतर आपल्याला हे 10-15 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे. नंतर आपल्याला जो आकार हवा आहे त्या आकारानुसार आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. खूप छान अशी मिठाई ही बनते. आता लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे, तर गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तुम्ही ही पंचमेवा मिठाई बनवू शकता. खूप सोपी पद्धत आहे, खायलाही खूप टेस्टी लागते. तुम्ही ही पद्धत वापरून मिठाई बनवली ना, तुमची कुठेही मिठाई चुकणार नाही. तुम्हाला ही मिठाई आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.